अर्ध्या अर्ध्या तासाने थोडं जय बाबा. तर मेहर बाबांचे अध्यात्मपर लेख आणि संदेश पुस्तकातलं प्रकरण 3 आत्मजीवन. पॅरेग्राफचं हेडिंग आहे कर्मयोगी जीवनाच्या समस्यांशी सामना करतो. यापूर्वीच आपण बघितलेलं आहे की ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, कर्म मार्ग. तर त्यातलं कर्मयोगाबद्दल ह्या प्रकरणामध्ये बाबांनी काय सांगितले की जो कर्मयोगी आहे तो जीवनाच्या समस्यांपासून पळून जात नाही, तर त्या समस्यांशी 2 हात करून त्यांच्याशी सामना करतो. खऱ्या कर्मयोगात किंवा श्रेष्ठतम क्रियाशील जीवनामध्ये भौतिक आणि आध्यात्मिक बाजूंचे बरोबर व्यवस्थापन झालेले असते. पहिलंच वाक्य किती सुंदर आणि महत्त्वपूर्ण आहे की जो खरा कर्मयोग आहे आणि एकदम जीवनाची शैली अशी आहे की श्रेष्ठतम आहे, ज्यात जे जसं वागायला हवं तसा आचार विचार आहे, असं जे जीवन जो जीवात्मा जगतो तो भौतिक बाजू आणि आध्यात्मिक बाजू दोन्हींचं एकदम व्यवस्थित व्यवस्थापन करतो, पूर्ण चांगलं मॅनेजमेंट करतो आणि तशा पद्धतीने ते होणं अपेक्षित आहे. बाबांनी वारंवार सांगितलेलं आहे की हे सगळं जग रहाटी सोडून आणि ह्याच्यापासून पलायन करून तुम्हाला साक्षात्कार प्राप्त होत नाही. ह्या जगातच राहून तो कसा करायचा, तर त्यासाठी भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन दोनचं बरोबर ॲडजस्टमेंट मॅनेजमेंट झालं पाहिजे. या प्रकारच्या जीवनात चेतना ऐहिक आणि भौतिक वस्तूंच्यामुळे बद्ध होत नाही. तर जो कर्मयोगी अशा पद्धतीचं जीवन जगतो तर त्याच्यावर ह्या ज्या भौतिक गोष्टी आहेत त्यांचा पगडा बसत नाही, त्या कशानेही तो बांधला जात नाही, त्या कशाहीबद्दल त्याला लालसा नसते. तो भले त्यांचा उपयोग करत असेल परंतु त्यांच्या आह्यात जात नाही, कह्यात जात नाही, त्यांचा पगडा त्याच्यावर बसत नाही ज्या ऐहिक आणि भौतिक वस्तू आहेत. आणि असंच असलं पाहिजे. परंतु रोजच्या अस्तित्वाला टाळून दूर पळण्याच्या चेतनेच्या प्रयत्नास प्रतिबंध करण्यात येतो. आणि काही वेळा असं वाटतं की नको हे सगळं झंझट दुनियादारी, आणि अशा पद्धतीने जे कॉन्शियसनेस आहे, चेतना आहे, ती ह्या जगापासून दूर पळण्याचा प्रयत्न करते. परंतु जर तो खरा कर्मयोगी असेल तर तो अशा पद्धतीच्या पलायनवादाला पोषक असं वागत नाही, खत पाणी घालत नाही. तर जेव्हा जेव्हा चेतना असं ह्या सगळ्या जगराहाटीपासून पलायन करायचा प्रयत्न करते त्यावेळेला तो त्याला प्रतिबंध करतो, अडवतो. त्याचबरोबर मनाला भोगविलासात बुडू दिले जात नाही. म्हणजे ह्या जगरहाटीमध्ये तो डुबून पण जात नाही, पण इथले जे भोगविलास आहे त्याच्यामध्ये तो तुंब बुडून पण जात नाही. पलायनवाद पण नाही आणि पूर्ण त्या भोगविलासात बुडून पण जात नाही. तीक्ष्ण वासनांची शिकार त्याला बनवू दिले जात नाही किंवा आध्यात्मिक आनंदात त्याला डुंबत राहू दिले जात नाही. आता खूप छान वाटतंय मेहराबादला, भजनामध्ये छान वाटतं, मग तेच करत राहा आणि बाकी आपले कर्म विसरा. नाही, कारण त्यांनी सुद्धा बंधनं तयार होतात, संस्कार तयार होतात, हे बाबांनी सांगितलेलं आहे. तर त्या कुठल्याही, जसं तो भोगविलासात बुडून जाऊ दिलं जात नाही त्याने स्वतःला, तसंच त्या आध्यात्मिक आनंदात, चिर आनंदामध्ये डुंबूनही दिलं जात नाही. तिथे कुठे त्याला प्रतिबंध करून कशा पद्धतीने त्याला थांबवायचं, वळवायचं, हे त्या कर्मयोगाला उत्तम प्रकारे अवगत झालेलं असतं. आध्यात्मिक विवेकाच्या दृष्टिकोनाने जीवनाच्या समस्या सोडवून त्यांच्याशी मन सामना करते. ज्या काही आयुष्यातल्या अडचणी आहेत त्या सगळ्यांशी 2 हात करून त्यांचा सामना करून आणि मग त्या आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करायचा प्रयत्न करतात. म्हणजे ज्या प्रकारे त्या कॉन्शियसनेसला, मनाला तो भोगविलासात बुडून जाऊ देत नाही, तसंच तो आध्यात्मिक आनंदातही त्याला बुडून देऊ दिला जात नाही. तर त्या दोन्हीचा
उत्तम समन्वय साधला जातो. आणि हे फार महत्त्वाचं आहे. आणि कैक वेळा बाबांनी हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे हे अनेकदा सांगितलेले. बी इन द वर्ल्ड बट डोंट बी ऑफ द वर्ल्ड. ह्या जगात राहा पण जगाचे होऊ नका. तर हे सगळं करताना बाबांनी हे सांगितलं की कधीही आपलं कर्तव्य टाळू नका. तर मी जे सांगितलं होतं की सुरुवात चुकू देऊ नका, त्याचं कारण हे एकच पॅरेग्राफ सुरुवातीचा, म्हणजे पूर्णच हा चॅप्टर खूप सुंदर आहे, पण हा एका पॅरेग्राफमध्ये सगळं सार आलेलं आहे. इतकं सुंदर आहे ते की मी एकदा परत तो न थांबता किंवा माझ्या मनाचं स्पष्टीकरण काही ॲड न करता एकदा पुन्हा तो पॅरेग्राफ तुमच्या सगळ्यांसाठी परत वाचते. कर्मयोगी जीवनाच्या समस्यांशी सामना करतो. खऱ्या कर्मयोगात किंवा श्रेष्ठतम क्रियाशील जीवनामध्ये भौतिक आणि आध्यात्मिक बाजूंचे बरोबर व्यवस्थापन झालेले असते. या प्रकारच्या जीवनात चेतना ऐहिक आणि भौतिक वस्तूंच्यामुळे बद्ध होत नाही, परंतु रोजच्या अस्तित्वाला टाळून दूर पळण्याच्या चेतनेच्या प्रयत्नास प्रतिबंध करण्यात येतो. मनाला भोगविलासात बुडू दिले जात नाही, तीक्ष्ण वासनांची शिकार त्याला बनवू दिले जात नाही किंवा आध्यात्मिक आनंदात त्याला डुंबत राहू दिले जात नाही. तर आध्यात्मिक विवेकाच्या दृष्टिकोनाने जीवनाच्या समस्या सोडून त्यांच्याशी मन सामना करते. भौतिकता आणि आध्यात्मिकता या जीवनाच्या दोन बाजूंचे व्यवस्थापन त्यांना सारखेच महत्त्व देऊन होऊ शकत नाही. भौतिकतेलाही तितकंच महत्त्व द्यायचं, आध्यात्मिकतेलाही तितकंच महत्त्व द्यायचं. अशा पद्धतीने ते उत्तम व्यवस्थापन होऊ शकणार नाही. म्हणजे भौतिकातून काही आणि आध्यात्मिकतेतून काही घेऊन आणि दोहोंमधला काटा समतोल करून त्यांचे सम्यक व्यवस्थापन, एकसारखं व्यवस्थापन होत नाही. मग त्यासाठी काय करायला हवं? तर पुढच्या पॅरेग्राफमध्ये बाबांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्या पॅरेग्राफचं हेडिंग आहे पान नंबर 29 वर, भौतिकाचा उपयोग आत्म्याच्या अभिव्यक्तीला अनुकूल साधन म्हणून केला गेला पाहिजे. की हे जी भौतिक साधनं आहेत, भौतिकता आहे, हे जग आहे, यातली साधनं आहे, सामग्री आहे, त्या सगळ्याचा उपयोग करा, करून घ्या, उपभोग घ्या. परंतु तो कसा केला पाहिजे की जी आत्म्याची अभिव्यक्ती आहे, आत्म्याला जे उजागर व्हायचंय, व्यक्त व्हायचंय, त्याला ते अनुकूल पाहिजे. मागच्या एका प्रकरणामध्ये आपण हे बघितलं की मन आणि हृदयाचा समतोल कसा सांभाळायचा. तर त्याच्यामध्ये बाबांनी हे सांगितलं होतं की मनाने हृदयावर हावी होऊ नये, हृदयाने मनावर हावी होऊ नये. तर हृदय जे म्हणतं ते मनाने ऐकायचं आणि जी हृदयाची इच्छा आहे, हृदय जे बोलतं, हृदय जे सांगतं, ते प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची जबाबदारी मन आणि बुद्धीची असते. त्या हृदयाला व्यक्त होण्यासाठी त्याने अनुकूल राहिलं पाहिजे, सपोर्टिव्ह वागलं पाहिजे, त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. मन आणि बुद्धीने हृदयाशी सहकार्य केलं पाहिजे. तर जे हृदयाला वाटतं ते प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे, जशा पद्धतीने करण्याचं आवश्यक आहे, ते व्यवस्थापन करण्याचं काम मन आणि बुद्धीचं असतं. तसं इथे बाबा सांगतात की भौतिकता वापरून घ्यायची, पण कशी की ती आत्म्याच्या अभिव्यक्तीला अनुकूल असली पाहिजे. प्रकृतीपेक्षा आत्म्याची अभंग श्रेष्ठता नेहमीच राहणार. केव्हाही जे मॅटर आहे, वस्तू आहे, प्रकृती आहे, त्यापेक्षा ज्या आत्म्याचं अभंगता आहे किंवा आत्मा हा अनंत आहे, आपण बघितलं होतं एका प्रकरणामध्ये, ती तशीच राहणारच आणि त्यामुळे आत्मा हा श्रेष्ठ राहणारच. परंतु ही श्रेष्ठता भौतिक वस्तूंचा त्याग करून व त्या टाळून व्यक्त होत नाही. आत्म्याची जी श्रेष्ठता आहे ती भौतिकतेला टाळून ती श्रेष्ठता व्यक्त होणार नाही, तर आत्म्याच्या अभिव्यक्तीसाठी त्यांचा योग्य साधन म्हणून उपयोग करून व्यक्त होते.
तर ही भौतिकता काय आहे, वापरून घ्यायची आत्म्याला व्यक्त होण्यासाठी, अभिव्यक्तीसाठी, त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी भौतिकतेला वापरून घेतलं पाहिजे. तेव्हा विवेकसम्मत व्यवस्थापनेमध्ये, विवेकसम्मत म्हणजे विवेकशील, बुद्धिशील, जाणून बुजून विवेकाने विचाराने केलेलं व्यवस्थापन. विवेकसम्मत व्यवस्थापनेमध्ये भौतिक वस्तूंनी आत्म्याच्या अभिव्यक्तीचे सहाय्यक उत्पादन हीच भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी कोणत्याही तऱ्हेने स्वतःच्या हक्कांबद्दल निरंकुश बनावयास नको. निरंकुश म्हणजे ज्याच्यावर काही अंकुश नाही असं, म्हणजे जी भौतिक साधन सामग्री आहे त्याचा हव्यास नको. त्याचा उपयोग तर केला पाहिजे आत्म्याच्या अभिव्यक्तीसाठी, त्यांनी सहकार्य केलं पाहिजे, परंतु त्या ज्या साधन सामग्री आहेत, भौतिक साधन सामग्री आहेत, त्यांचा हव्यास नको, त्याची लालसा नको, लालच नको, त्यांच्यावर अंकुश हवा. तो अंकुश कसला? सत्सत विवेक बुद्धीचा. आत्म्याचा ज्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ज्या गोष्टीची जरुरी कशा पद्धतीने करून घेईल अशा पद्धतीने विवेकाचा, नियंत्रणाचा अंकुश त्यांच्यावर हवा. म्हणून म्हटलेलं आहे की त्या भौतिक वस्तूंनी, भौतिक उत्पादने, भौतिक साधनांनी कोणत्याही तऱ्हेने स्वतःच्या हक्कांबद्दल निरंकुश बनावयास नको. गायकाच्या गायनाला पूर्ण व्यक्तता देत असेल, इथे खूप छान उदाहरण बाबांनी दिले, गायकाच्या गायनाला पूर्ण व्यक्तता देत असेल तोपर्यंतच वाद्याची किंमत आहे. परंतु जर गायकाच्या गीताला वाद्य सहाय्यक होत नसेल तर ते त्याच्या दृष्टीने केवळ विघ्नच आहे. जर गायक आहे, त्याची जी साथसंगत आहे ती कशी हवी? ती त्याच्या सोबत, त्याला साथ म्हटलंय, संगत म्हटले. जर एखाद्या तबलावाल्याने स्वतःचं कौशल्य दाखवण्यासाठी खूप बडबड आणि जो गायक गातोय त्याची ताल, त्याचा ताल, त्याची सम, त्याचे बीट्स याच्याशी समन्वय न साधता केवळ स्वतःचं कौशल्य दाखवायचं म्हणून बडद बडद तबला बडदडत जर गेला तर असा तबला वादक त्या गायकाला मदत होण्याऐवजी एक अडचण होऊन बसते. कसलेला गायक तेही सामावून त्याला व्यवस्थित करून पुढे आपली तान घेत राहतो. कालच लता दीदींचं हे झालेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या गाण्यांमध्ये तुम्ही जर बघाल तर कुठेही वाद्य हावी नाही झालेले. त्यांचा आवाज मृदू होता, पातळ आवाज होता. तर ते जी काही वाद्य आहेत ती गायकाला अनुरूप असली पाहिजे, त्याच्या गायनाला त्यांनी साथ दिली पाहिजे, संगत केली पाहिजे, त्याच्यावर कुरघोडी करता कामा नाही. तशा पद्धतीने ज्या भौतिक वस्तू आहेत, भौतिक साधनं आहेत, ती आत्म्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी वापरून घेतली पाहिजे. त्या आत्म्यावर, मनावर त्यांचं अधिराज्य, त्या भौतिक वस्तूंचं अधिराज्य झालं नाही पाहिजे. त्याचप्रमाणे भौतिक वस्तूंमुळे विधायक जीवन प्रवाहाला स्वतंत्र आणि योग्य अभिव्यक्ती मिळत असेल तरच त्यांना महत्त्व आहे, अन्यथा नाही. परंतु अशा अभिव्यक्तीच्या आड त्या येत असतील, म्हणजे भौतिक वस्तू येत असतील, तर त्या विघ्न आहेत, म्हणजे अडथळा आहेत. याचं उदाहरण समजा सोपं, आता नेहमीच्या ह्याच्यातलं अजून एक उदाहरण म्हणजे सपोज हा मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा टी व्ही, जो कुणी ह्याच्या कशावर कार्यक्रम हा बघत असेल किंवा भजनं, बाबांचे फिल्म्स बघत असते. मोबाईल हा भौतिक साधन झालं म्हटलं तर त्याच्यात घाणेरडे व्हिडिओ किंवा इतर काही फालतू सिरियल किंवा काहीतरी बघता येऊ शकतं. पण ते काय झालं, ती कुरघोडी झाली. तसं न करता तुम्ही सगळ्यांनी काय केलंय आता, की त्या भौतिक साधनाचा वापर आध्यात्मिक हेतूसाठी केलेला आहे. की त्याच्यावर तुम्ही बाबांचं पुस्तक, बाबांचे शब्द ऐकताय, पुस्तक वाचताय, ऐकताय, बाबांच्या कधी फिल्म बघत असाल, बाबांची भजनं ऐकत असाल. हे साधन भौतिक आहे मोबाईल, त्याच्याशी आपलं शत्रुत्व नाही. पण त्या मोबाईलच्या
कुठे गेमच खेळत बस, कुठे कायच करत बस, याऐवजी आपण काय करतोय? वायफाय असेल तर प्रश्न नाही, किंवा त्यातही प्रश्न असतो, बॅटरीचा असतो, किंवा मोबाईलचा डाटा आहे. आपण 3-3, 4-4 लेक्चर कार्यक्रम पूर्वी करायचो. मग काय केलं आपण? 2-2 सिम घेतले. मग हा 1.5 GB झाला तर हैदराबाद सेंटर आणि आणखी पुणे सेंटरचा मी कार्यक्रम ऐकेल. ते झाल्यानंतर मी मर्टल बीचचा आणि दुसरा बाबांचा कार्यक्रम ऐकेल. अशा प्रकारे व्यवस्थापन करून तो जो काही डाटा आहे तो उपलब्ध डाटा आपण काय केला? आध्यात्मिक हेतूसाठी वापरतो. म्हणजे भौतिक साधनांचा उपयोग आध्यात्मिक प्रगतीसाठी केला गेला पाहिजे. इन शॉर्ट, पुढच्या पॅरेग्राफचं नाव आहे हेडिंग आध्यात्मिकतेस भौतिकतेच्या त्यागाची जरुरी नसून भौतिकतेस स्वाधीन करून घेण्याची आवश्यकता असते. आध्यात्मिकता हे सांगत नाही की तुम्ही हे सगळा संन्यास घ्या आणि हे सगळं सोडून द्या, नाही. पण ती जे काही आहे भौतिकता, त्याला आपल्या अधीन करून घ्यायचं आहे, आपल्या मुठीत ठेवायचं, आपल्या नियंत्रणात ठेवायचं. ते आपल्या डोक्यावर बसलं नाही पाहिजे. मनाच्या नाना तृष्णांमुळे, तृष्णा म्हणजे तहान, लालसा, इच्छा, मनाच्या नाना तृष्णांमुळे भौतिक वस्तूंना स्वतःचेच असे महत्त्व मिळते. त्या वस्तूंना महत्त्व कधी असतं? आपल्याला त्याची फार गरज असेल, आपल्याला फार इच्छा असेल, वासना असेल तर त्याची गरज असते. अगदी TV ॲडिक्ट लोक असतात. काय बघतात भगवान जाणे, कसले कसले सिरियल, त्याचे कसले संस्कार होतात माहीत नाही. पण हे काय झालं? ती भौतिकताच्या अधीन होणं झालं. सतत TV बघणं हे भौतिकतेच्या अधीन झालं. असे जे मनाच्या विविध लालसा आहेत, वेगवेगळ्या लालसा आहेत, त्या लालसांमुळे त्या भौतिक वस्तूंना महत्त्व प्राप्त झालेलं असतं, मिळालेलं असतं. म्हणून मद्यप्याला मदिरा हेच सर्वस्व वाटते. जसं एखादा दारुडा असेल तर त्याला दारू म्हणजे सर्वस्व वाटतं. का? कारण त्याला सवय झालेली असते, त्याला वासना असते, लालसा असते ती दारू पिण्याची. लोभी मनुष्याला वित्तसंचयापलीकडे जगात दुसरे काही महत्त्वाचे आहे असे वाटतच नाही. जो लोभी असेल त्याला असं वाटतं की धन, दौलत, संपत्ती गोळा करणं हेच म्हणजे सर्वस्व आहे. त्याच्या पुढे त्याला काही, मग ते कशाही मार्गाने का मिळवेना. व विषयी मनुष्यास इंद्रिय सुखांचा पाठलाग हेच जीवनाचे अंतिम लक्ष्य आहे असे वाटते. एखादा कामातूर असेल आणि त्याला मग तेच एक जीवनाचं त्याच्या दृष्टीने ध्येय होऊन बघतं. पण हे चुकीचं आहे. नाना तृष्णांच्या द्वारा भौतिक जगाला वृथा उठाव मिळून त्यांच्यामुळे आत्म्याची अभिव्यक्ती कशी विकृत होते हे या उदाहरणांवरून दिसून येईल. बाबांनी ही वरती 2-4 उदाहरणं दिली, अति रोजच्या जीवनातली सरळ साधी उदाहरणं, पण किती मार्मिक आहेत की ह्या वेगवेगळ्या ज्या इच्छा, लालसा, वासना आहेत त्यांच्यामुळे काय होतं? या भौतिक जगामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना अवास्तव, खोटा महत्त्व प्राप्त होतं. वृथा उठाव म्हणजे व्यर्थ, खोटा. त्या भौतिक वस्तूंना अनावश्यक महत्त्व प्राप्त होतं, व्यर्थ महत्त्व प्राप्त होतं आणि त्यामुळे आत्म्याची अभिव्यक्ती जी आहे, आत्म्याची आध्यात्मिक प्रगती खुंटते. इथे त्याला आत्म्याची अभिव्यक्ती विकृत होते असं म्हटलंय. हे या उदाहरणावरून दिसून येईल. आत्म्याचा गौरव स्थापन होण्याकरता भौतिकतेचा त्याग करावयास नको, तर आत्म्याच्या जरुरी करता तिचा उपयोग करून घ्यावयास पाहिजे. हे सगळं भौतिक संसारी जग, हे सगळं मायावी जग सोडा, त्याचा त्याग करा, संन्यास घ्या असं बाबा सांगतात का? मुळीच नाही. गुरुवारच्याच प्रकरणात आपण सगळ्यांनी बघितलं की ढोंगी साधू आणि संन्यासापेक्षा, म्हणजे संन्यास घ्यायचा आणि मनात सगळ्या वासना आणि लालसा तशाच असतील, त्यांचीच मनाला ओढ असेल, तर अशा ढोंगी साधूपेक्षा एखादा विवेकशील वागणारा, सत्शील असा संसारी मनुष्य परवडला असं बाबांनी त्याच्यात म्हटलेलं आहे. तर इथे बाबा तेच सांगतात की जर आत्म्याचा गौरव करायचा असेल, आत्म्याची आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर भौतिकतेचा त्याग करायला नको, करायला पाहिजे असं नाही. तर ती जी भौतिकता आहे तिचा उपयोग आत्म्याची जी जरुरी आहे, आत्म्याची जी आवश्यकता आहे. आत्म्याची आवश्यकता काय आहे? ईश्वराला बघणं,
आत्म्याला आस कसली असते? एकच आस असते की त्याला त्या ईश्वराशी एकरूप व्हायची आस असते. त्या जरुरी करता ह्या भौतिकतेचा उपयोग करून घ्यायलाच पाहिजे. आता सपोज कुणाचा खूप पैसा असेल, त्यांनी डोनेशन द्यावं, गोरगरिबांसाठी कार्य करावं. अशा सगळ्या ज्या भौतिक गोष्टी आहेत त्यांचा उपयोग तुम्ही आत्म्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी करू शकता. सर्व वासनांपासून मुक्त होऊन आत्म्याला खऱ्या पदाची जाणीव झाली असेल तेव्हाच हे शक्य होते. हे कधी शक्य होईल? की जेव्हा त्या आत्म्याला उमजलंय, कळलंय की मला ह्या सगळ्या वासनांपासून मुक्त व्हायचंय. आणि खरं आत्म्याचं पद काय आहे? आत्मा कसा आहे? अनंत आहे, एकसंग आहे. त्याचं पद काय आहे? त्याचं पद, त्याचं ठिकाण परमात्म्याच्या ठाई आहे. त्याचं पुनर्मिलन परमात्म्याशी व्हायला पाहिजे. हे जेव्हा कळेल तेव्हाच ह्या भौतिक गोष्टींचा लालसेपासून आत्मा मुक्त होईल, मन मुक्त होईल आणि त्या भौतिकतेचा उपयोग आत्म्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी करता येईल. तेव्हा मनुष्य ऐहिक वस्तूंचा उपयोग करील. तो उपयोग करेल, परंतु त्यात बद्ध होणार नाही, बांधला जाणार नाही. आता बाबा प्रेमी आहेत, पैसा मिळवतील, पण ते ट्रस्टला डोनेशन देतील, कुठल्या एखाद्या समाजसेवी संस्थेला मदत करतील. अशा प्रकारे ते त्यांच्यामध्ये बांधले राहणार नाही, मुक्त होतील त्याच्यातनं. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तो या ऐहिक गोष्टींचा आत्म्याच्या जीवनाचे साधन, आत्म्याचं जीवन आणि त्याचं साधन म्हणून उपयोग करेल. परंतु तो त्या गोष्टींमुळे मोहित होत नाही, मोहून जात नाही. तो त्या गोष्टींमुळे भारावून जात नाही, त्यांचा पगडा त्याच्यावर बसत नाही, त्यांचे त्याला आकर्षण वाटत नाही. अगर त्यांच्यासाठी म्हणजे त्या भौतिक वस्तूंसाठी असा ज्याला जाणीव झालेली आहे की या भौतिकतेचा, ऐहिक वस्तूंचा उपयोग आत्म्याच्या अभिव्यक्तीसाठी करायचा, ह्याची जाणीव ज्याला झालेली आहे आणि त्या गोष्टींमुळे तो मोहित होत नाही, अशा भौतिक वस्तू मिळाला काय ना मिळाला काय तो अस्वस्थ होत नाही. त्या मिळवण्यासाठी अगदी जीवाचा आटापिटा तो करत नाही. अगर त्यांच्यासाठी तो अस्वस्थही होत नाही, त्यांचं त्याला आकर्षणही वाटत नाही. कारण जीवनासाठी त्यांचे स्वतःचे असे खरे महत्त्व काहीच नाही हे तो जाणतो. कारण तो जाणून चुकलेला असतो की जीवनासाठी ह्या गोष्टींच्या महत्त्व नाही आहे. मनात कोणतीही तृष्णा न ठेवता तो ऐहिक जगतात व समाजात वावरतो. असा जो कर्मयोगी आहे तो ह्या समाजात वावरतो, ह्या जगात वावरतो, परंतु ह्या गोष्टींचे, भौतिक गोष्टींची वासना, लालसा, तृष्णा, तहान त्याच्याजवळ नसते. त्याचं आकर्षण त्याला वाटत नाही, त्या गोष्टी त्याच्यावर आरूढ झालेल्या नसतात. त्यापासून अलिप्त असल्यामुळे तो भौतिक संसाराला त्याच्या आध्यात्मिक जीवनाचे क्षेत्र बनवतो. तर तो काय करतो? ह्या भौतिक वस्तूंपासून तो अलिप्त असतो. त्याने तो मिळाला म्हणून मोहून जात नाही किंवा नाही मिळाल्या म्हणून तो निराश होत नाही. त्या गोष्टी मिळवण्यासाठी तो अस्वस्थ होत नाही, परंतु त्या गोष्टींचा उपयोग तो आध्यात्मिक प्रगतीसाठी करून घेतो. आणि त्या भौतिक वस्तूंपासून तो अलिप्त असल्यामुळे जो भौतिक संसाराला, जो हा भौतिकातला संसार आहे, ह्या भ्रममय जीवनातला जो संसार आहे, त्या संसारालाच तो आध्यात्मिक जीवनाचं क्षेत्र बनवतो. प्लेग्राऊंड जसं असतं, क्रिकेटचं मैदान जसं असतं, तसं ह्या भौतिक जीवनालाच तो आध्यात्मिक प्रगतीचं क्षेत्र बनवतो की ह्यातच राहून मी आध्यात्मिक प्रगती कशी करेल. तो या जगात असतो पण ह्या जगाचा नसतो. जसं बाबांनी सांगितलं, बी इन द वर्ल्ड बट डोंट बी ऑफ द वर्ल्ड. त्याच्याकडे सगळं असेल पण तो कशानेही हुरळून जात नसेल, कशाचाही लोभ त्याच्यावर नसेल. कुठली आहे, आलं गेलं, कशासाठी तो असा कासावीस. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव असेल आणि तुमच्यापैकी सगळेजण ही अवस्था अनुभवत असतील
की कुठल्याही गोष्टीच्यासाठी फार धडपड नाही, फार त्याच्यासाठी अस्वस्थता नाही, त्याचा फार लोभ नाही. त्याचा उपयोग केला, गाडीचा उपयोग केला, हैदराबादला गेले म्हणून गाडी आहे म्हणून आनंद नाही, ती नसली ना तरी दुःख नाही. म्हणजे तो ह्या जगात असतो पण ह्या जगाचा नसतो. पुढचा पॅरेग्राफ आहे, आत्मा जेव्हा ऐहिक जगताचा शास्ता बनतो तेव्हाच त्याचे विधायक स्वातंत्र्य अभिव्यक्त होते. इथे मन नाही, बुद्धी नाही, तर हृदय. म्हणजे जेव्हा आत्मा ऐहिक जगताचा शास्ता म्हणजे शासन करता, ह्या ऐहिक जगताला आपल्यावर तो शासन करू देत नाही, तर तो आत्मा त्या ऐहिक जगावर शासन करतो. असं जेव्हा तो करतो तेव्हा त्याचं स्वातंत्र्य, मग हे कोणतं स्वातंत्र्य आहे? आत्म्याचं स्वातंत्र्य अभिव्यक्त होतो, उजागर होतो, उघड होतं. आणि ते कसं आहे? विधायक. विधायक का? कारण अशा स्वातंत्र्यातूनच अध्यात्माच्या प्रगतीपथावर चालून हळूहळू तो ईश्वरत्वापर्यंत पोहोचणार असतो. म्हणून त्याला बाबांनी इथं म्हटलंय, तेव्हाच त्याचे विधायक स्वातंत्र्य अभिव्यक्त होते. मागे एक प्रकरण बघितलेलं आहे, स्वतंत्रता. तर तिथे त्यांना बाबांना स्वतंत्रता म्हणजे आत्म्याची स्वतंत्रता, ती आत्मा ह्या भौतिकतेपासून, ह्या ऐहिक सगळ्या गोष्टींपासून मुक्त झाला पाहिजे. त्याच्यातनं मन, अहंकार, संस्कार ह्या तिन्हीतून तो मुक्त होईल, म्हणजे ते आत्म्याचं स्वातंत्र्य. असं त्या प्रकरणात आपण पाहिलं होतं. एकदा भौतिक आणि आध्यात्मिक बाजूंची खरी जुळणी झाली म्हणजे ईश्वरत्वाच्या अभिव्यक्तीकरता उपयोगिता येणार नाही असा कोणताही जीवनाचा भाग राहत नाही. एकदा की ही भौतिक आणि आध्यात्मिक बाजू बरोबर समतोल झाल्या, त्यांची जुळणी झाली, त्यांनी एकमेकांवर कुरघोडी केली नाही, की मग त्या आत्म्याची जी आहे ईश्वराची अभिव्यक्ती आहे, ईश्वरत्व, ईश्वर दिसणं, ईश्वराशी भेटणं, त्याच्याशी मिलन होणं, ही जी आहे त्यासाठी जी काही उपयोग त्यांचा होणार आहे, जीवनाच्या सगळ्या गोष्टींचा उपयोग ईश्वराशी मिळण्यासाठी करता येतो. मग जीवनातलं सुख असो, दुःख असो, प्रत्येक गोष्ट ती ईश्वराच्या अनेक जवळ जाण्यासाठी उपयोगी पडते. म्हणून त्यांनी सांगितलं की एकदा अशी जुळणी झाली, असा समतोल झाला भौतिकतेचा आणि आध्यात्मिकतेचा, की जीवनाचा असा एकही भाग राहत नाही की जो ईश्वराशी मिलन होण्यासाठी उपयोगी आणता येणार नाही, उपयोगात आणता येणार नाही, असा जीवनाचा कुठलाही भाग राहत नाही. दैनंदिन जीवन आणि त्याची गुंतागुंत ह्यांपासून दूर जाण्याची किंवा त्याला विमुख होण्याची यापुढे आवश्यकता राहत नाही. एकदा हे जीवनच त्यांनी आत्म्याच्या प्रगतीचं क्षेत्र बनवलं, ग्राउंड बनवलं, आणि प्रत्येक वस्तूचा उपयोग तो ईश्वराच्या अधिकाधिक जवळ जाण्यासाठी करायला लागला, की ह्या जगापासून पळून जाण्याची, त्याला पाठ दाखवायची, जगापासून विन्मुख होण्याची त्याला काय गरज वाटणार आहे? कारण ह्या जगाचा उपयोग तो ईश्वराशी एकरूप होण्यासाठी, ईश्वराशी मिलन करण्यासाठी करून घेतोय. संसाराचा व भौतिक जगताचा संबंध विच्छेद करून आणि पर्वत गुहांमध्ये जाऊन जे आत्मस्वातंत्र्य मिळवले जाते ते खरे नसून निषेधक व नकारात्मक स्वातंत्र्य आहे. गुरुवारी जे आपण टिफिन लेक्चरमध्ये बघितलं, संन्यास, त्याग, वैराग्य, की बाबा सांगतात की जे ढोंगी साधू आहेत किंवा ज्यांनी संन्यास घेतला ह्या जगापासून पळून जाऊन, अशा संन्यस्त माणसापेक्षा जो या जगात राहून खरं जीवन जगतो, या सगळ्या साधनांचा उपयोग आध्यात्मिक प्रगतीसाठी करून घेतो, तो खरा, तो त्या संन्यासापेक्षाही चांगला. तेव्हा इथे बाबा सांगतात की भौतिक जगताचा संबंध विच्छेद म्हणजे त्याच्याशी, भौतिक जगताशी संबंध तोडून, जसे संन्यासी किंवा हे करतात, अंगाला राख फासून इकडे तिकडे बसणं, कुठे पर्वत गुहांमध्ये जाणं, तिथे तुम्हाला चॅलेंजेसच नाही आहेत जीवनाची, नाही आहेत अशी नाही, वेगळी पद्धतीची चॅलेंजेस आहे. इथे तुम्ही या माया बाजारात राहणार तेव्हा तुम्हाला संधी उपलब्ध होणार अनेक गोष्टींची, की ह्या सगळ्या माया बाजारात राहून त्याच्यापासून अलिप्त राहण्याची संधी, त्याचा
लालसा निर्माण न होऊ देण्याची, मिठाईच्या दुकानात काम करूनही ती मिठाई न खाण्याची इच्छा न होऊ देण्याची संधी. त्या सगळ्या, कोणी तुमच्याशी द्वेषाने वागलं, शत्रुत्वाने वागलं तरी त्याच्याशी प्रेमाने वागण्याची संधी. अशा कितीतरी हजारो लाखो संधी ह्या जगात राहूनच तुम्हाला मिळते. त्या जगाचा पासून संबंध तोडून, त्याच्यापासून पळून जाऊन पर्वतगुहांमध्ये राहून ही संधी तुम्हाला मिळणार नाही. जे पर्वतगृहामध्ये जे राहून आत्मस्वातंत्र्य मिळवतात ते आत्मस्वातंत्र्य बाबा सांगतात नकारात्मक स्वातंत्र्य आहे, निषेधात्मक आहे. जेव्हा असा बाह्य त्याग तात्पुरता असतो आणि तो भौतिक अनुभवांचे मनन व अनासक्तीचे वर्धन करण्याकरता म्हणून केलेला असतो तेव्हा तो लाभदायक असतो. असा जो त्याग केला असतो, भौतिक जगताचा त्याग करून संन्यस्त झालेला असतो, हा बाह्य त्याग म्हणता येतो, बाहेरून आहे. तो कसा असतो? तात्पुरता असतो. कधी कधी त्यांचे संस्कार तसे असतील प्रबळ, तर उलट असं करून त्यांच्या वासना अधिक तीव्र होतात. तो भौतिक अनुभवांचे मनन, त्याचा विचार करून, चिंतन करून आणि अनासक्ती व्हावी, आसक्ती वाटू नये त्या गोष्टींची, आपल्याला अनासक्ती जमावी, नियंत्रण मनावर जमावं, शरीराचं नियंत्रण जमावं, म्हणून जेव्हा असा त्याग केला जातो तेव्हा तो लाभदायक असतो. सॉरी, एकच मिनिट, जरा ऑडिओचं बघायला लागेल. अर्धा तास झाला का? तेव्हा असं जे स्वातंत्र्य असतं, असं जे त्याग असतो, असं जे संन्यस्त जीवन असतं, ते जर चिंतन मनन करून अनासक्तीचं वाढावी, आपली अनासक्ती गोष्टींबद्दलची वाढावी म्हणून जर केलेलं असेल तर ते उपयोगी असतं. असला तात्पुरता त्याग जीवनाच्या शर्यतीत थोडा वेळ श्वास घेण्यासाठी घेतलेल्या विश्रांतीप्रमाणे असतो. ह्या जीवनाला वैतागून, कंटाळून, बरेच वैतागलेले असतात आजकाल, तर त्याच्यामध्ये थोडंसं एक रिलॅक्सेशन व्हावं, विश्रांती. मागच्या वेळेस बाबांनी उदाहरण दिलं होतं की तुम्ही अहमदनगर ते मुंबई एवढे जर चाललात, तर तुम्हाला त्यावेळेला विश्रांतीची जी गरज असेल, झोपेची जी गरज असेल, तशी म्हणजे हे मेडिटेशन किंवा असं संन्यस्त होणं, त्याग करणं, हे तेवढ्या वेळापुरतं, तात्पुरतं असं त्याच्यामुळे तुम्हाला रिलॅक्सेशन मिळेल, असं विश्रांतीप्रमाणे तो असतो. परंतु जेव्हा भौतिक वस्तूंच्या भीतीने आणि आत्मविश्वासाच्या अभावामुळे हा त्याग केला जातो तेव्हा खरे स्वातंत्र्य मिळण्यास त्याची काहीही मदत होत नाही. केवळ भेकडपणा, ह्या जगाला, इथल्या चॅलेंजेसला घाबरून, त्यांच्या भीतीने किंवा आत्मविश्वास नसल्यामुळे जर असं संन्यास घेतलेला असेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. खरे स्वातंत्र्य नेहमी प्रतिष्ठापनात्मक असते, म्हणजे पॉझिटिव्ह असतं. खरं स्वातंत्र्य कसं असतं? पॉझिटिव्ह असतं. आणि ते भौतिकतेवरील आत्म्याच्या अबाधित शासनाधिकारातूनच व्यक्त झाले पाहिजे. ही भौतिकता जी आहे त्याच्यावर कसं, ती भौतिकता आपल्यावर कुरघोडी करून आपल्या डोक्यावर बसली पाहिजे नाही, पण आपल्या नियंत्रणात ती भौतिकता पाहिजे आणि त्याचं उत्तम शासन आपल्याला करता आलं पाहिजे, त्याला नियंत्रणात आपल्याला ठेवता आलं पाहिजे. त्या भौतिकतेला आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, आपल्या आत्म्याच्या प्रगतीसाठी आपल्याला ती भौतिकता वापरून घेता आली पाहिजे. आणि अशा पद्धतीने जेव्हा ते होईल तेव्हाच ते खरं आत्मजीवन. खरे स्वातंत्र्य नेहमी प्रतिष्ठापनात्मक असते आणि भौतिकतेवरील आत्म्याच्या अबाधित शासनाधिकारातून, म्हणजे शासनाचा अधिकार, अबाधित म्हणजे निर्वेधपणे, ह्या भौतिकतेवर आपल्याला शासन करता आलं पाहिजे. आणि त्या शासनातून आपल्याला त्या भौतिकतेवर अधिकार कशासाठी गाजवायचा? आत्म्याच्या अभिव्यक्तीसाठी. असं जेव्हा करता येईल तेव्हा ते खरं आत्मजीवन, लाईफ ऑफ द स्पिरिट. आत्मजीवन म्हणजे लाईफ ऑफ द
स्पिरिट. हे हो. पुढचा पॅरेग्राफ आहे. म्हणजे आता प्रकरणाच्या सुरुवातीला असं वाटलं असेल मनात की आत्मजीवन म्हणजे काय. हे आत्मजीवन ही भौतिकता सुंदर पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन करायचं, त्याच्यावर शासन करायचं, त्याच्यावर अधिकार गाजवता, त्याला आपल्यावर अधिकार नाही गाजवू द्यायचा, तर त्या भौतिकतेचं सुंदर व्यवस्थापन आध्यात्मिकतेशी करून त्याचा समतोल करून आत्म्याच्या उन्नतीसाठी जेव्हा ती भौतिकता वापरली जाते ते खरं आत्मजीवन, लाईफ ऑफ द स्पिरिट. आध्यात्मिकतेचा विस्तार सर्व जीवनावर असतो. आध्यात्मिकता सगळ्या जीवनभर आध्यात्मिकता छालेली आहे. ती काय आध्यात्मिकता अशी वेगळी काढलेली नाही जीवनापासून. आध्यात्मिकतेमध्ये जीवन आणि जीवनता आध्यात्मिकता एकमेकात सामावलेला आहे. ते काही स्वतंत्र नाही आहे, एकमेकांपासून वेगळं नाही. आत्मजीवन म्हणजे अनंततेची अभिव्यक्ती होय आणि म्हणून त्याला कृत्रिम मर्यादा नसतात. जे आत्मजीवन आहे किंवा लाईफ ऑफ द स्पिरिट आहे की जे जीवन भौतिकतेला आत्म्याच्या उन्नतीसाठी, अभिव्यक्तीसाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी वापरून घेतं, असं जीवन म्हणजे आत्मजीवन. असं आत्मजीवन ही अनंततेची अभिव्यक्ती आहे, म्हणजे ईश्वराची अभिव्यक्ती आहे आणि म्हणून त्याला कृत्रिम मर्यादा नसतात. केवळ एखाद्या नादाच्या मागे सर्व उत्साह खर्च करणे म्हणजे काही खरी आध्यात्मिकता नाही. कुठलं तरी एखादं फॅड असतं, भगवे कपडे लाव, कुठे साधू गुरुच्या मागे लाग, कुठे ह्याची परिक्रमा कर, कुठे अंगाला राख फास, किंवा कुठल्याही पद्धतीचं की एवढे यज्ञ कर, जप कर, ताप कर, त्या कर, हे अशा प्रकारचं जे फॅड आहेत त्याच्या मागे आपला सगळा उत्साह खर्च करणं म्हणजे खरी आध्यात्मिकता नव्हे. आध्यात्मिकतेचा कोणत्याही मताशी संबंध नाही. म्हणजे इझम, कुठलेही इझम आहेत, मार्ग आहेत, पंथ आहेत, अशा कुठल्याही पंथाशी आध्यात्मिकतेचा संबंध नाही. भौतिक जगताशी आध्यात्मिकतेचा काही संबंध नाही असे समजून व त्याच्याशी विलग्न होऊन जेव्हा आध्यात्मिकतेचा शोध करण्यात येतो तेव्हा तो शोध व्यर्थ. की ह्या भौतिक जीवनाचा आध्यात्मिकतेशी काही संबंध नाही, म्हणून हे भौतिक जीवन टाळून त्यागून संन्यास घेऊन मी आध्यात्मिक मार्गात प्रगत होईल, ईश्वराला शोधेल असं म्हणून जेव्हा शोध केला जातो ह्या भौतिकतेला टाळून, असा शोध निरुपयोगी आहे, काही कामाचा नाही, व्यर्थ आहे असं बाबा सांगतात. जीवनाच्या एखाद्या विशिष्ट भागावर जोर द्यावयाची, अगर त्याला महत्त्व देण्याची सर्व पंथ आणि संप्रदाय यांची प्रवृत्ती असते. बरंच पंथ आहेत, संप्रदाय आहे, भक्ती पंथ, कुठले पंथ आहेत, नाथ पंथ किंवा कुठले पंथ आहेत, संप्रदाय आहेत, त्या प्रत्येकाची स्वतःची एक शैली आहे आणि कोणत्या तरी जीवनाच्या एकाच पैलूवर त्यांनी भर दिलेला असतो. कोणी पदयात्रा करतं, परिक्रमा, नर्मदा परिक्रमा करतं, कोणी काय करतं, कोणी काय करतं. तर असं त्या संप्रदाय कुठला तरी एकाच अंगावर त्यांचा भर दिलेला असतो. परंतु खऱ्या आध्यात्मिकतेचा दृष्टिकोन सर्वसमावेशक असतो. खरी आध्यात्मिकता अशी एका अंगापुरती, एखाद्या बाजूपुरती मर्यादित नसते, ती सर्व अंगांचा परिपोष तिच्यामध्ये असतो. जीवनाच्या कोणत्या तरी अंगाबद्दल विशिष्ट आणि संकुचित आस्था बाळगणे हे काही आध्यात्मिकतेचे खरे सार नव्हे, परंतु जीवनाच्या विभिन्न परिस्थितीतही विवेकपूर्ण आणि ज्ञानसम्मत वर्तन हीच खरी आध्यात्मिकता आहे. कुठल्याही एकाच पद्धतीनं किंवा कुठल्याही एखादं विशिष्ट आस्था बाळगणं, एखादं विशिष्ट बाजू सांभाळणं म्हणजे आध्यात्मिकता नाही. तर जे वेगवेगळे जीवनाची जी वेगवेगळी जीवनात परिस्थिती येईल त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये विवेकपूर्ण, अति विचारपूर्ण जे आणि ज्ञानसम्मत
असं जे वागणं असेल ती खरी आध्यात्मिकता आहे. याच्यामध्ये मी नेहमी एक उदाहरण देत असते की तुमच्यासमोर तुम्ही समजा भाजी तोलली मापली, 20 रुपये पाव तुम्ही फायनल रेट केला घेताय आणि दुसरा कोणी आला आणि भाजीवाल्याने त्याला 15 रुपयांनी जरी दिली तरी आपण त्याला 20नी कबूल केली, आपण 20च रुपये द्यायला पाहिजे. अशा छोट्या मोठ्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये जेव्हा विवेकपूर्ण ज्ञानसम्मत असं वागणं असेल तुमचं, तेव्हा ती खरी आध्यात्मिकता आहे. ती अशा आध्यात्मिकतेचा विस्तार अखिल जीवनावर असून जीवन तिच्या अंतर्गत आहे. अशी जी आध्यात्मिकता असेल की जिथे तुमच्या रोजच्या आयुष्यातल्या सगळ्या कठीण परिस्थितीला तुम्ही विवेकाने सामना करता, ज्ञानसम्मत तुमचं वागणं ज्ञानपूर्वक तुमचं वागणं असतं, अशी जी आध्यात्मिकता आहे ती सगळ्या जीवनावर आहे. ती छागई म्हणतो ना, पूर्ण जीवनावर ती पसरलेली आहे आणि तिच्या अंतर्गत ती आहे. सर्व भौतिक वस्तू दैवी लीलेला पोषक बनू शकतात आणि जेव्हा त्या भौतिक वस्तू अशा गौण, कमी महत्त्वाच्या किंवा अंकित बनतात, त्या तुमच्या नियंत्रणात असतात, त्या आपल्यावर आरूढ होत नाही भौतिक वस्तूंची लालसा, आणि जेव्हा त्या अशा आपल्या अंकित बनतात, नियंत्रणात असतात, तेव्हा त्या आत्म्याच्या प्रकाशनास सहाय्यक होतात. आत्मा प्रकाशमान होण्यासाठी अशा भौतिक वस्तू जरुरी मदत होते त्यांची. जेव्हा त्या भौतिक वस्तूंची लालसा आपल्यावर आरूढ होत नाही पण आपण त्यांना नियंत्रणात ठेवतो तेव्हा. उदाहरणार्थ, कुठे गृहकलह असतात घरात की भावाभावांनी दुसऱ्या भावांनी सगळी तुमचे वडिलोपार्जित संपत्ती लुटून घेतली. घेऊ दे, सोडून द्या, माफ करा. त्याच्याबरोबर राग नको, द्वेष नको, मनात काही क्लेश नको. आधी तुमच्या डोळ्यात देखत तुम्हाला माहिती आहे एवढं सोनं होतं, एवढ्या एफडी होत्या आणि समोरच्यानी त्या सगळ्या घेतल्यात. तुम्हाला माहिती आहे की दुसऱ्या नंबरच्यानी, पहिल्या नंबरच्यानी, तिसऱ्या नंबर. घेऊ दे, शांत राहा, सोडून द्या. कोणी बघत नाही आई वडिलांना. 4-5 तुमच्यावर वेळ आली जरूर बघा, जे काय करता येईल ते करा. कोणी अपमान केला तरी, सॉरी त्या फोनमुळे डिस्टर्बन्स झालेला, कोणी अपमान केला तुम्ही त्याला प्रेम द्या, त्याला सेवा द्या. अशा अगदी संपत्ती कोणी लुटून नेऊ दे. ह्या बाबतीत तुम्हाला सोपं म्हणजे सहज वागणं ते शक्य होईल, कधी कधी होणार नाही आरामात सहज. तर बाबांच्या वडिलांचं उदाहरण डोळ्यांसमोर आणा. मागे मी सांगितलं होतं की कसं ज्या दुकानावर त्यांचं चरितार्थ होता, ते दुकान पूर्ण नोकरांनी लुटून नेलं तरी त्यांनी त्याला माफ केलं. हे जे प्रसंग आहेत, हे संकट न समजता आध्यात्मिक मार्गात प्रगत होण्यासाठी ती आपल्याला मिळालेली संधी आहे, अशा दृष्टीने अशा प्रसंगांकडे बघावं. म्हणजे इथे जे म्हटलंय की विवेकपूर्ण आणि ज्ञानसम्मत वर्तन ते त्या ठिकाणी झालं पाहिजे, ती खरी आध्यात्मिकता. समजा व्हॉलेंटियर्स आहेत बाबांच्या ठिकाणी, सगळे सारखे नाही आहेत, सगळे मातीची माणसं आहेत, कोणी काही ईश्वर नाही आहे, त्यांच्यात दोष असणार, उणीवा असणार. एखादा व्हॉलेंटियर तुमच्यावर ओरडला, कारण नसताना तुम्हाला दर्शनाला तुम्ही गेलात आणि डिस्टर्बन्स आहे, अनावश्यक सूचना दिल्या, तुमच्यावर ओरडल्या. 4दा मुद्दाम भेटून पुन्हा प्रेमाने त्याला सांगा. आता मिठी मारणं तर शक्य नाही कोविडच्या सोशल डिस्टन्सिंगमुळे. नमस्कार करा, जय बाबा करा, त्याच्याशी आणि प्रेमाने वागा. पाणी आणून देऊ का तुला, बराच वेळचा तू ड्युटी करतोय. हे प्रसंग आहेत. असे वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येकजण आपल्यातलं अनुभवतात. त्या ठिकाणी ते प्रसंग आध्यात्मिक प्रगतीसाठी वापरून घ्यायची, ती एक मिळालेली संधी समजायची. त्यांनी दुःखी नाही व्हायचं की मलाच एवढे आजार का, माझ्याशीच हे का, माझ्याच बाबतीत असं का झालं.
असा विचार न करता की मी ह्या प्रसंगातून तावून सुलाखून पुढे व्हावं ही इच्छा आहे. सर्व भौतिक वस्तू दैवी लिहिलेला पोषक बनू शकतात आणि जेव्हा त्या अशा गौण अगर अंकित बनतात तेव्हा त्या आत्म्याच्या प्रकाशनास सहाय्यक होतात. पुढचा पॅरेग्राफ आहे. आणखीन एक, हे नकारात्मक उदाहरण झालं. आता सकारात्मक उदाहरण बघू. समजा खूप छान हवेची झुळूक आली, किती छान वाटतं, आल्हाददायक वाटतं. बी हॅपी. तो आनंद निरस आनंद आहे, निरपेक्ष निरस आनंद आहे. आणि इमिजिएटली थँक गॉड फॉर गिव्हिंग सच अ कूल ब्रीज. खूप उन्हाळ्याचे दिवस आहे, थंड हवेची झुळूक आली, लगेच आभार माना देवा, किती सुंदर हवा आहे. खूप निसर्ग सौंदर्य छान तुमच्या दृष्टीस पडलं. एखादा सुंदर पक्षी दिसला, चांगलं जेवण करायला मिळालं, चांगले कपडे मिळाले, पैसा मिळाला, प्रसिद्धी मिळाली. इमिजिएटली थँक गॉड. बी थँकफुल टू द की मला हे मिळालं, फार आनंद झाला आणि असं इतरांनाही मिळू दे. तुमच्याकडे पैसा आहे, कपडे आहे, ते ज्याला नाही त्याच्या देऊन निस्वार्थ सेवा, कुठल्याही अपेक्षेने नाही, परतीच्या भावनेने नाही. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भौतिक वस्तू आध्यात्मिक प्रगतीसाठी वापरून घ्यायच्या. पुढचं पॅरेग्राफ आहे. शरीर हे आध्यात्मिक जीवनात विघ्न आहे असे नाही. म्हणजे शरीर हे आध्यात्मिक जीवनात विघ्न नाही. आपण ह्या आधी बऱ्याचदा बघितलंय, रादर प्रत्येक ठिकाणी बाबांनी सांगितलं की हे शरीर एक माध्यम आहे, हे फक्त व्हेइकल आहे. आपण मागे उदाहरण बघितलं होतं की टॅक्सी आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याइतपतच आपण त्या टॅक्सीचा वापर करतो. दुसऱ्या ठिकाणी गेलो की ते शरीर टॅक्सी आपण तिथे सोडून देतो, बरोबर की नाही? तसं आपल्याला जर काही साक्षात्कार, ईश्वरी साक्षात्कार मिळणार असेल, जी काही आध्यात्मिक प्रगती आपल्याला करायची आहे, ती शेवटी या शरीराच्या मार्फत, या शरीरात राहूनच होणार आहे. शरीर नसेल तर करणार कशी? मागे एका प्रकरणात आपण बघितलं की आत्मा स्वतः काही करत नाही, पण आत्मा नसेल तर नुसतं शरीर, मन, बुद्धी काही करू शकतील? त्यात आत्मा पाहिजे. नुसता आत्मा आहे, तो काही करू शकेल? काही करू शकणार नाही. त्याला शरीरात असणं जरुरी आहे काही करण्यासाठी. म्हणजे हे शरीर हे एक साधन आहे ईश्वरी साक्षात्कार प्राप्त करण्यासाठीचं, आध्यात्मिक मार्गात प्रगती करण्यासाठीचं, ईश्वराशी मिलन होण्यासाठी हे शरीर केवळ साधन आहे. हे शरीर हे अध्यात्म मार्गात विघ्न नाही. आत्म्याच्या जीवनात ज्या मानाने भौतिक वस्तू भाग घेऊ शकतील त्यावर त्यांचे मोल अवलंबून आहे. ज्या प्रमाणात त्या भौतिक वस्तू आध्यात्मिक जीवनात, आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त किती राहतील तितकं त्या भौतिक वस्तूंचं मोल आहे. ह्या जगात जे दाम आपण मोजतो 500, 800, 1000, 1200, हे त्या वस्तूचं मोल नाही. तर ती वस्तू आध्यात्मिक प्रगतीसाठी किती आपण कारणीभूत होते, वापरून घेतो, त्यावर त्या भौतिक वस्तूचं महत्त्व, मोल, किंमत अवलंबून आहे. त्या स्वतः चांगल्याही नाहीत किंवा वाईटही नाहीत. चांगले आणि वाईट हे प्रकरण, पुन्हा त्याचा रेफरन्स इथे आला की या भौतिक वस्तू चांगल्याही नाहीत, वाईटही नाहीत. त्यांच्या भौतिक वस्तूंच्या द्वारा आत्म्याची भौतिकात अभिव्यक्ती होत असेल, अगर त्या अभिव्यक्तीत विघ्न येत असेल, त्याप्रमाणे भौतिक वस्तू बऱ्या अगर वाईट ठरतात. तर भौतिक वस्तू तुम्ही ज्या प्रमाणात आध्यात्मिक प्रगतीसाठी वापरून घ्याल त्या प्रमाणात तिची किंमत, आणि त्या चांगल्या किंवा वाईट नसतात. तर तुम्ही कशा वापरून घेता त्याच्यावर ती भौतिक वस्तू आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरते की आध्यात्मिक प्रगतीमध्ये विघ्न आणते, ह्याच्यावर ती भौतिक वस्तू चांगली आहे की वाईट आहे ते ठरणार आहे. त्याचप्रमाणे त्या बऱ्या अगर वाईट ठरतात. उदाहरणार्थ बाबांनी उदाहरण दिलं, आत्मजीवन म्हणजे लाईफ ऑफ द स्पिरिट. आता आत्मजीवन म्हणजे काय की भौतिक आणि आध्यात्मिक दोन्हीचा समतोल जिथे असतो, ज्या जीवनामध्ये
भौतिक वस्तूंचा उपयोग आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा आत्म्याच्या उन्नतीसाठी, अभिव्यक्तीसाठी केला जातो, ते जीवन म्हणजे आत्मजीवन. अशा आत्मजीवन किंवा लाईफ ऑफ द स्पिरिटमधील स्थूल देहाचे स्थान घ्या. आत्मा आणि स्थूल शरीर यात विरोध स्थापित करणे ही चूक आहे. या दोहोत असे वैमनस्य कल्पिल्याने शरीर अनिवार्यतेने निंद्य ठरले जाते. नेहमी असं समजलं जातं की आध्यात्मिक प्रगतीमध्ये शरीर म्हणजे अडथळा आहे. हे चूक आहे. आणि जेव्हा ते शरीराला निंद्य ठरवतात हे चूक आहे. परंतु जेव्हा शरीर स्वतःच्याच हक्कांचा परिपोष करते तेव्हाच ते आध्यात्मिक सफलतेत विघ्न ठरते. म्हणजे आध्यात्मिक उन्नतीसाठी त्या शरीराचा उपयोग करण्याऐवजी त्या शरीराचे जेव्हा चोचले केले जातात, लाड पुरवले जातात, त्या शरीरालाच जास्त महत्त्व दिलं जातं, त्या शरीराचे जे शरीर जे हक्क आपले सांगायला लागतं, मला हे हवं ते हवं, त्या हक्कांचा जेव्हा पाठपुरावा केला जातो तेव्हा असं शरीर आध्यात्मिक प्रगतीत विघ्न ठरतं. शरीराला आध्यात्मिक उद्दिष्टाकरता दुय्यम साधन समजणे म्हणजेच त्याचे खरे कार्य ओळखणे होय. युद्ध करायचे असेल तर योद्ध्याला घोड्याची आवश्यकता लागेलच. परंतु जर घोडा योद्ध्याच्या इच्छेप्रमाणे पूर्णपणे चालणार नाही तर मात्र त्याला तो एक अडथळाच होईल. इथे बाबांनी छान उदाहरण दिले. एखादा योद्धा आहे, त्या योद्ध्याला घोड्याचा उपयोग आहे युद्ध जिंकण्यासाठी, पण त्यात त्या घोड्याचा अडथळा झाला त्याने तर मात्र त्या घोडा त्या योद्ध्याच्या इच्छेप्रमाणे चालला नाही तर तो घोडा हा अडथळा होईल. तसंच शरीराचं आहे. आपल्यात साठवलेल्या सर्व संभाव्यतांची प्राप्ती जर आत्म्याला करून घ्यावायची असेल तर आत्म्याला भौतिकाचे अवगुंठन घ्यावे लागते. आपल्या प्रत्येकामध्ये ही संभाव्यता आहे, ही सुप्त आहे. प्रत्येकामध्ये अशा सुप्त शक्ती आहेत, त्या उजागर करायला पाहिजे, उघड करायला पाहिजे. तर ह्या ज्या अशा पॉसिबिलिटीज आहेत, संभाव्यता आहे, त्याची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर अशा भौतिक गोष्टींची मदत घ्यायला लागेल. मात्र कधी कधी आत्म्याच्या अधीन राहण्याचे नाकारून शरीर त्याच्या मार्गातील विघ्न बनू शकते. जेव्हा शरीर आत्म्याला वश राहण्यास तयार असते तेव्हा ते या भूतलावर स्वर्ग आणण्याचेही साधन बनून ईश्वराच्या अभिव्यक्तीचे वाहन बनू शकते. जेव्हा शरीर आत्म्याच्या अधीन राहतं त्यावेळेला ते ह्या भूतलावरच स्वर्ग आणण्याचं साधन बनू शकतं. जेव्हा शरीर आत्म्याला वश राहण्यास तयार असते तेव्हा ते या भूतलावर स्वर्ग आणण्याचेही साधन बनून ईश्वरत्वाच्या अभिव्यक्तीचे वाहन बनू शकते. आणि जेव्हा अशा रीतीने ते शरीर आध्यात्मिक सिद्धीमध्ये मदत बनते तेव्हा शरीराला पृथ्वीवरील ईश्वराचे मंदिर म्हणणे यथार्थ ठरेल. काय सुंदर सांगितले की जेव्हा हे शरीर ईश्वराच्या अभिव्यक्तीचं साहन बनतं, वाहन बनतं, मदत बनतं, तेव्हा तेच शरीर पृथ्वीवरील ईश्वराचे मंदिर बनते. पुढचा पॅरेग्राफ आहे, विज्ञान, कला आणि राजकारण ही आध्यात्मिक सिद्धीला सहाय्यक होऊ शकतात. आपल्याला वाटतं राजकारण म्हणजे आध्यात्मिक प्रगतीचा अडथळा आहे, पण इथे बाबांनी स्पष्ट सांगितलं की विज्ञान, कला आणि राजकारण हे आध्यात्मिक सिद्धीला मदत होऊ शकतात. बाबांनी आणि एका ठिकाणी म्हटले की कलाकार जेव्हा कला सादर करतो आणि जेव्हा सर्वस्व हरपून स्वतःला विसरून पूर्ण त्या कलेत निमग्न तो होतो तेव्हा तो एक प्रकारे ईश्वराशी एक झालेला असतो किंवा ती एक प्रकारे ईश्वराची पूजा असते, असं पण बाबांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. आधीच्या पॅरेग्राफमध्ये जे आपण बघितलं होतं
की भौतिक वस्तू आध्यात्मिक प्रगतीत कशा पद्धतीने सामील होतात त्याच्यावर त्यांचं मोल ठरू शकतं. त्याचं एक उदाहरण म्हणजे बघा, फॉरेनर्स किती येतात मेहराबादला. आणि आम्ही मग पूर्वीचं मेहराबाद बघितलेलं आहे की किती बंजर होतं आणि आता झाडी. आणि ह्या फॉरेनर्सला आम्ही स्वतः कष्ट करताना बऱ्याच जणांना बघितले. अगदी कुदळ, फावडे, खोरी, घमेली हातात घेऊन कसं त्यांनी कष्ट केले. म्हणजे त्यांच्याजवळचा वेळ, त्यांच्याजवळचा पैसा, त्यांचं जे शरीर आहे, उत्तम स्वास्थ्य आहे, ते त्यांनी कशासाठी केलं? ह्या कार्यासाठी, निस्वार्थ सेवेसाठी वापरलं, जनसेवेसाठी वापरले. झाडी लावणं, किंवा आता तुम्हाला माहिती आहे जॉन म्हणून आहे मेहराबादला, उत्तम गातो. तर त्यांनी पॅन्डेमिकमध्ये पूर्ण भारतीय पद्धतीचा स्वयंपाक शिकून घेतला, भाकरी थापण्यापासनं. आणि जे रेसिडेंट्ससाठी जे किचन आहे त्याच्यामध्ये तो काम करतो म्हणजे हे सगळं कोणी पैसे आकारत नाही त्याच्यासाठी. ही निस्वार्थ सेवा आहे. मग ह्या वस्तू प्रगतीसाठी जशा तुम्ही वापरून घ्याल, आध्यात्मिक प्रगती, निस्वार्थ सेवा ही पण आध्यात्मिक प्रगतीला उपयोगाची आहे, त्याचं फार मोल आहे. त्या निस्वार्थ सेवेसाठी जो पैसा वापरला जाईल, जे शरीर वापरलं जाईल, त्याची तिची किंमत ठरणार आहे. ज्या अर्थी आत्म्याच्या जीवनाकरता स्थूल शरीर आणि भौतिक वस्तू उपयुक्त होऊ शकतात, त्या अर्थी खऱ्या आध्यात्मिकता या गोष्टींबद्दल विरोध अगर वैषम्य बाळगू शकत नाही. वास्तविक पाहता आध्यात्मिकता त्यांच्यात आणि त्यांच्यामधूनच स्वप्रकाशन करण्याचा प्रयत्न करते. किती सुंदर. ज्या वेळेला ह्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ह्या भौतिक वस्तू उपयोगी पडतात, ह्याचा अर्थ त्यांच्याशी काही वितुष्ट नाही आहे. तर खरं बघता ह्या भौतिक वस्तूमधूनच आध्यात्मिकता स्वतःला उजागर करण्याचा, प्रकाशमान करण्याचा प्रयत्न करते. यासाठी पूर्ण मनुष्य सुंदर वस्तू, कलाकृती, विज्ञान, शोध आणि राजकारणी लोकांचे यश ह्यांच्याकडे तुच्छतेने पाहत नाही. की कुठल्याही भौतिक वस्तू ह्यांचा आध्यात्मिकतेशी वितुष्ट नाही आहे. किंबहुना अशा वस्तूंमधूनच आध्यात्मिकता प्रकाशमान होते. आणि याच कारणामुळे जे पूर्ण पुरुष आहे, परफेक्ट मास्टर, पूर्ण पुरुष म्हणजे परफेक्ट मास्टर, सद्गुरू, तर त्यांचं कुठलीही सुंदर वस्तू, कलाकृती, विज्ञान, साहित्य, राजकारणी ह्यांच्याशी कुठलेही वैर नाही. त्यांच्याकडे ते तुच्छतेने पाहत नाही. अरे काही सुंदर झाड असेल, सुंदर पक्षी असेल, ठीक आहे असेल. तर त्याची एक हकीकत आहे की बाबा नेहमी आउटिंगला घेऊन जायचे मध्ये मध्ये, आणि कुठेतरी असं सुंदर त्यांना सिनरी बघायला मिळाली. आणि मग त्या फॉरेनर लेडीच्या मनात शंका आली की आपल्याला जेवढा आनंद होतोय ही वस्तू बघून किंवा हे दृश्य बघून, बाबांना पण तितकाच आनंद होत असेल का? आणि तिने विचारलं की बाबा तुम्ही ईश्वर आहात, आम्हाला जितकं हे सुंदर दृश्य बघून आनंद होतो तितकाच आनंद तुम्हाला होतोय का? तुम्हाला हे कसं वाटतं हे बघून? तर बाबांनी सांगितलं, माझ्यातला मी जो ईश्वर मानव देहात आलोय त्याला त्या नेहमीच आनंददायी आहे, कारण हे मीच निर्माण केलेलं आहे, त्याच्याशी माझं वितुष्ट नाही आहे. त्याची आठवण आली इथे. कोणताही पूर्ण मनुष्य सुंदर वस्तू, कलाकृती, विज्ञान, शोध आणि राजकारणी लोकांचे यश यांच्याकडे तुच्छतेने पाहत नाही. जेव्हा सुंदर वस्तू केवळ अहंकार, मत्सर आणि ग्रहणशील लालसा वाढवण्याची साधने बनतात, जेव्हा कलाकृतींचा उपयोग अहंभावना व मनुष्याच्या इतर दुर्बल प्रवृत्ती वाढवण्याकडे होतो, आणि विज्ञानाचे शोध परस्पर संहाराची साधने बनतात, तेव्हा सौंदर्य, कला आणि विज्ञान ही तुच्छ आणि उपहासास्पद मानली पाहिजेत. आध्यात्मिक दृष्टी नसेल तर राजनीतीविषयक उत्साह निरंतर सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय गोंधळ माजवेल. परंतु या सर्व गोष्टींचे सुयोजकतेने आध्यात्मिकरण होऊ शकते. नेल्सन मंडेला आहे किंवा बाबा इंदिरा गांधीबद्दल बाबा नेहमी छान बोलायचे की शी इज लीडिंग नाईसली म्हणून. इथे कुठल्याही पॉलिटिकल आपण हे करत नाही आहे, विधान करत नाही आहे, पण बाबांनी इथे इतकं छान उदाहरण दिले की जेव्हा राजकारणसुद्धा सुयोजकतेने आणि आध्यात्मिकरणच्या दृष्टीने केलं जातं, तेव्हा ते
राजकारणसुद्धा आध्यात्मिकरण होऊ शकतं. सुंदर वस्तू, सुचिता, सुख आणि स्फूर्ती यांचे मूलस्थान बनू शकतात. ज्या सुंदर वस्तू आहेत, म्हणजे ती जी कला आहे, ते साहित्य आहे, त्यातनं तुमचा अहंकार वाढत असेल, एकमेकांबद्दल वत्सर असेल, एकमेकांचा संहार करण्यासाठी त्याचा उपयोग केला तर त्यांचा काही उपयोग नाही. ही सगळं कला, सौंदर्य, विज्ञान तुच्छच आहे. परंतु जेव्हा ते आध्यात्मिक प्रगतीसाठी वापरलं जातं तेव्हा ते उपयुक्त आहे. जी सुंदर वस्तू आहे त्याच्यामध्ये सुचिता असते, पावित्र्य असतं, सुख असते, स्फूर्ती असते. ह्या सगळ्यांचं त्याच्यापासून प्राप्ती होते. म्हणून ती सुंदर वस्तू त्याचं मूलस्थान बनवू शकतात. उदाहरणार्थ जसं तुम्ही उत्तम संगीत ऐकलं, असं छान वाटतं मनाला. आपण काय म्हणतो, छान वाटलं, असं हृदय भरून आल्यासारखं वाटतं, उदात्त वाटतं, आल्हाददायक वाटतं. एखादं सुंदर निसर्ग दृश्य बघितलं तर अगदी स्वतःला हरवून जायला होतं. ही जी ताकद आहे की स्वतःला हरवण्याची, त्या सुंदर वस्तूमध्ये, त्या सुंदर संगीतामध्ये, त्या सुंदर दृश्यामध्ये, ती महत्त्वाची आहे. ती अध्यात्मासाठी उपयुक्त आहे. कलाकृती लोकांची चेतना उन्नत आणि उदात्त करू शकतात. विज्ञानातील शोध मानवतेची दुःखे आणि अडचणी यापासून मुक्तता मिळवून देऊ शकतात. आणि राजकारणातील क्रिया अखिल मानवजातीत खरी विश्वबंधुता स्थापन करू शकते. राजकारण का उपयुक्त आहे? जेव्हा अशी विश्वबंधुता स्थापन करणारं राजकारण तुम्ही कराल तेव्हा ते उपयुक्त आहे. की जसं महात्मा गांधी, उदाहरणार्थ नेल्सन मंडेला, ह्या लोकांनी जसं केलं की मानवतेची सेवा किंवा उदात्त भावने, केवढा मोठा त्याला हिंमत पाहिजे अहिंसा हे करण्यासाठी, अहिंसा परमो धर्म. तेव्हा ऐहिक अगर भौतिक क्षेत्रास विमुख होणे म्हणजे आत्म्याचे जीवन नसून दैवी कार्यात त्यांचा उपयोग करून घेणे हे आहे. आणि त्यामुळे आध्यात्मिक पूर्णता प्रत्येकाच्या टप्प्यात येऊन सर्वांस प्रीती, शांती, सुख आणि सौंदर्य यांचा लाभ होऊ शकतो. की केव्हा ते आध्यात्मिकता कशी, भौतिकता आध्यात्मिकतेला पूरक पाहिजे, आणि अशी जेव्हा असते भौतिकता आध्यात्मिकतेला पूरक, तेव्हा ती दैवी कार्यात त्याचा उपयोग होतो आणि आध्यात्मिक पूर्णता प्रत्येकाच्या टप्प्यात येऊ शकते आणि सगळ्यांना प्रीती, शांती, सुख, सौंदर्य यांचा लाभ होऊ शकतो. पुढचा पॅरेग्राफ सुरू करण्यापूर्वी 1 मिनिट जरा ऑडिओचं रेकॉर्डिंगचं जरा बघूया होतं आहे की नाही. पुढचा पॅरेग्राफ आहे, अनासक्ती म्हणजे उदासीनता नाही. या फरक आहे. उदासीन राहणं आणि अनासक्त राहणं. ती गोष्ट आवडते, त्याच्या सौंदर्याबद्दल गुणग्राहकता नाही असं नाही, ती आहे. त्याची चाड सौंदर्याची, त्याच्यामध्ये जे काही चांगलं आहे, उदात्त आहे, शुचिरभूत आहे, त्याची जाण आहे, पण त्याच्याबद्दल आसक्ती नाही. आसक्ती म्हणजे उदासीनता नव्हे. त्या दोन्हीमध्ये फरक आहे. अनासक्ती आणि उदासीनता ह्या दोन्हीत फरक आहे. तो कसा ते बाबांनी सांगितलंय खाली. तथापि जो हे आत्म्याचे जीवन जगेल त्याने भौतिक जगतात राहूनही त्यांच्याविषयी उदासीनता किंवा बेफिकिरी न बाळगता त्याबद्दल अनासक्त राहिले पाहिजे. म्हणजे एखाद्याला संगीत आवडत नसेल तर त्याला औरंगजेब म्हणण्याची पद्धत आहे का आम्हाला माहिती नाही, पण त्याच्याबद्दल त्यांनी अनासक्त नसावं, म्हणजे त्याच्याबद्दल अनासक्त असावं पण उदासीन नसावं, बेफिकीर नाही राहिलं पाहिजे. अनासक्ती म्हणजे गुणग्रहणशीलतेचा अभाव अशी गैरसमजूतही करू घेऊ नये. अनासक्त आहे, त्याच्याबद्दल आसक्ती नाही म्हणजे त्याच्यामधल्या वैशिष्ट्यांची जाण नाही, त्याच्याबद्दल कदर नाही असं नाही. वस्तूंची ससारता आणि असारता यांचा यथोचित मूल्यनिर्णय अनासक्तीमध्ये साधू शकतो. अनासक्त जर राहिलं तर ती वस्तू किती सारपूर्ण आहे किंवा निस्सार आहे
ते तुम्हाला कळू शकतं. इतकेच नव्हे तर तो केवळ अनासक्तीमध्येच साध्य होतो. वासना भ्रम उत्पन्न करते. खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे की वस्तूंची ससारता आणि असारता यांचा यथोचित मूल्य निर्णय अनासक्तीमध्ये साधू शकतो. जर तुम्ही अनासक्त असाल तरच तुम्हाला कळेल की त्या वस्तूचं मूल्य काय आहे, तिचं सार काय आहे, त्याची तथ्य किती आहे, त्याच्यामध्ये त्याचं जे योग्य मूल्य तेव्हाच तुम्ही करू शकाल. आणि आपण मागाच्याच पॅरेग्राफमध्ये बघितलं की जी वस्तू, भौतिक वस्तू आध्यात्मिक प्रगतीसाठी किती उपयुक्त आहे ह्याच्यावर त्या भौतिक वस्तूचं मूल्य अवलंबून आहे. इतकेच नव्हे तर तो केवळ अनासक्तीमध्ये साध्य होतो. वासना भ्रम उत्पन्न करते आणि योग्य दृष्टिकोन साधू देत नाही. वासना ही मनाला घेरून टाकून आसक्ती वाढवते, लालच वाढवते आणि बाह्य वस्तूवरील अवलंबन कायम करते. जेवढी तुमची आसक्ती वाढेल तेवढं तुमचं अवलंबित्व त्या गोष्टीवर अवलंबून राहणं वाढतं. परंतु अनासक्ती ही योग्य दृष्टिकोन मिळवून देऊन चेतनेला बाह्य वस्तूंवर व भौतिक जगतावर अवलंबून न ठेवता त्यांचे खरे मोल समजून घेण्यास मदत करते. अनासक्तीमध्ये काय होतं की तुम्ही त्या वस्तूवर अवलंबून राहत नाही आणि त्यामुळे त्या वस्तूचं खरं मूल्य तुम्हाला समजून घ्यायला मदत होते. वस्तूंचे खरे महत्त्व ओळखणे म्हणजे त्या एकाच जीवनाच्या अभिव्यक्तीचे भाग आहेत हे समजणे आणि त्यांच्या दृश्यमान आवरणामधून त्यांचे सत्य स्वरूप पाहणे म्हणजे वस्तूंची कल्पित पृथकता आणि स्वतंत्रपणा यांच्या भ्रमाच्या भूतापासून स्वतःच मुक्त करून घेणे होय. थोडं क्लिष्ट वाक्य आहे, समजून सांगते. काही नाही, थोडे शब्द त्यातले हे आहेत. वस्तूची कल्पित म्हणजे काल्पनिक, पृथकता म्हणजे वेगळेपणा, स्वतंत्रपणा म्हणजे ती स्वतंत्र आहे, म्हणजे द्वैत भाव आला इथे. ती वस्तू वेगळी आहे असं समजणं, स्वतंत्र आहे समजणं, पण ते काय असतं, समज नसतं, काल्पनिक आहे. हे जे असं भ्रमाचं भूत आहे त्यापासून स्वतःला मुक्त करून घेतलं पाहिजे. याप्रमाणे आसक्तीरहित, ज्याच्यामध्ये आसक्ती नाही, अनासक्ती आहे, असं आसक्तीरहित सर्वसमावेशकता आणि बंधरहित गुणग्रहणशीलता हेच आत्म्याचे जीवन आहे. आपण मगाशी बघितलं लाईफ ऑफ द स्पिरिट. तिथे बाबांनी काय सांगितलं, आत्म्याचे जीवन म्हणजे काय, भौतिक वस्तू आध्यात्मिक प्रगतीसाठी वापरून घेणे आणि भौतिकता आणि आध्यात्मिकता ह्यांचा उत्तम समतोल साधणं म्हणजे आत्मजीवन. आता इथे बाबा काय सांगतात, त्या गोष्टीबद्दल उदासीन राहू नका. कुठल्या गोष्टींबद्दल, भौतिक गोष्टींबद्दल, पण त्याच्याबद्दल अनासक्त राहा. का, अनासक्त राहिलं तर त्या वस्तूची खरी मूल्य, त्याचं सार कळतं आणि खरं मूल्य त्यावरच अवलंबून असतं की ती वस्तू आध्यात्मिक प्रगतीसाठी किती महत्त्वपूर्ण आहे, किती उपयोगी आहे. आता जेव्हा असं आसक्तीरहित सर्वसमावेशकता आणि बंधनरहित त्या वस्तूची गुणग्रहणशीलता म्हणजे त्याच्याबद्दल उदासीन नाही पण त्याचं यथोचित मूल्यमापन, हे आत्म्याचं जीवन आहे. हे आत्मजीवन म्हणजे भौतिक वस्तूच्या बद्दलची गुणग्राहकता. पण ती कशी गुणग्राहकता, आसक्तीरहित आणि सर्वसमावेशक गुणग्राहकता. भौतिक वस्तूबद्दलची आसक्तीरहित सर्वसमावेशक गुणग्राहणता जी बंधनाच्या विरहित आहे, मुक्त आहे, बंधनरहित आहे, म्हणजे आत्मजीवन होय. आध्यात्मिक जीवन विधायक स्वतंत्रतेचे जीवन आहे. आध्यात्मिक जीवन काय आहे, स्वतंत्र आहे, पण ते स्वतंत्रता कशी आहे, विधायक. विधायक म्हणजे कोणत्या दृष्टीने विधायक, की आत्म्याला परमात्म्यात परत मिलन होण्याच्या दृष्टीने विधायक.
आत्म्याचे वस्तू जगतात प्रविष्ट होणे व तसेच आपला अधिकार कायम ठेवून वस्तू जगतद्वारा प्रगट होणे हीच आध्यात्मिक स्वतंत्रता होय. आता इथे त्यांनी सांगितलं की आध्यात्मिक स्वतंत्रता म्हणजे काय, की ह्या भूतलावर मायावी जगतात आत्म्याने येणं आणि स्वतःचा आत्म्याचा अधिकार काय आहे, अनंतत्वाचा. तो अधिकार कायम ठेवून सुद्धा वस्तू जगताद्वारा त्याने प्रगट होणं ही आध्यात्मिक स्वतंत्रता होय. पुढचा पॅराग्राफ आहे, आध्यात्मिकतेमध्ये सर्व गोष्टींचा समावेश होतो. जोपर्यंत या पार्थिव सत्तेतील वस्तू आणि घटना सर्वग्राही कॉम्प्रिहेन्सिव्ह आध्यात्मिकतेच्या विशाल भरतीच्या उत्तुंग विची प्रवाहात सापडल्या नाहीत तोवरच त्या परक्या असतात. खूप सुंदर वाक्य आहे, फार महत्त्वाचं आहे, पण थोडं क्लिष्ट आहे. परत वाचते. जोपर्यंत ह्या भूतलावरच्या वस्तू ह्या कॉम्प्रिहेन्सिव्ह जी आध्यात्मिकता कशी आहे, सर्वसमावेशक आहे. कुठलीही गोष्ट आध्यात्मिकतेच्या बाहेर नाही. आपण मागाशीच बघितलं, भौतिक वस्तू ह्या आध्यात्मिकतेपासून वेगळ्या नाहीत, तर आध्यात्मिकतेमध्ये त्या भौतिकत्वाचा पण समावेश आहे. अशा सर्व समावेशक जी आध्यात्मिकता आहे, तिची जी विशाल भरती आहे, त्याच्यामध्ये सर्व ह्या भौतिक वस्तू, सर्व घटना यांचा सगळ्यांचा समावेश होतो. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे हे वाक्य, ओरिजिनल वाक्य परत वाचते. जोपर्यंत या पार्थिव सत्तेतील वस्तू आणि घटना सर्वग्राही कॉम्प्रिहेन्सिव्ह आध्यात्मिकतेच्या विशाल भरतीच्या उत्तुंग विची प्रवाहात सापडल्या नाहीत तोवरच त्या परक्या असतात. म्हणजे ह्या भौतिक वस्तू आणि घटना जोपर्यंत आध्यात्मिकतेच्या सर्वसमावेशकतेमध्ये नसतात तोपर्यंतच त्या पृथक असतात, वेगळ्या असतात, परक्या असतात. एकदा त्यांचा वापर आध्यात्मिकतेच्या दृष्टीने करायला सुरुवात केली तर त्या आध्यात्मिकतेमध्येच समाविष्ट असतात. परंतु एकदा त्यांना जीवनाच्या योजनेतील स्वतःचे स्थान मिळाले, त्यांना म्हणजे भौतिक वस्तू आणि घटनांना, की प्रत्येक वस्तू सृष्टीच्या तालस्वरमय संगीतात तन्मयतेने भाग घेत असल्याचे आढळून येते. असे झाले म्हणजे आध्यात्मिकतेच्या अभिव्यक्तीला दुसरे कोणते तरी निराळे क्षेत्र आवश्यक भासत नाही. त्याचप्रमाणे लोकांच्या शारीरिक, बौद्धिक आणि भावनाविषयक साधारण गरजांची आस्था ठेवल्याने आध्यात्मिकतेची अधोगतीही होत नाही. फार फार महत्त्वाचं, अगदी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हे वाक्य इतकं सुंदर आणि महत्त्वाचं आहे की जिथे संन्यास आणि सगळं त्याग आणि आज अनासक्ती वेगळी, उदासीनता वेगळी हे बाबांनी सांगितलं. तसंच दुसऱ्यांच्या लोकांच्या ज्या शारीरिक, बौद्धिक आणि भावनाविषयक गरजा आहेत त्याच्याविषयी अनास्था नको आहे. त्यांची आस्था ठेवल्याने आध्यात्मिकतेची अधोगती होत नाही. त्यांच्याविषयी उदासीन, लोकांच्या ज्या बौद्धिक, भावनाविषयक आणि शारीरिक गरजांविषयी उदासीन राहून चालणार नाही. त्यांच्याविषयी आस्था ठेवायलाच पाहिजे. जी आपण बघतो की बाबा जरी स्ट्रिक्ट होते तरी न्यू लाईफमध्ये आणि इतर वेळीसुद्धा बाबांनी ह्या सगळ्या गोष्टींची जाण ठेवलेली आहे. इथपर्यंत की न्यू लाईफमध्ये महिलांना ज्या त्यांच्या शारीरिक दृष्टीने आवश्यक गरजा आहेत त्यासुद्धा ते लिस्टमध्ये लिहायचे आणि त्यांना सांगितलं की बी हायजिनिक, यूज प्रॉपर थिंग्स, आणि तुम्ही ते यादीत लिहून देत जा आणि जो सामान घेऊन यायचा मार्केटमधून त्यालासुद्धा बाबांनी सांगितलं की ते आणत जा. इथपर्यंत बाबा प्रॅक्टिकल होते. तर इथे बाबांनी सांगितलेले की लोकांच्या शारीरिक, बौद्धिक आणि भावनाविषयक साधारण गरजांची आस्था ठेवायला पाहिजे. तशी आस्था ठेवली म्हणजे तुमची आध्यात्मिक अधोगती होत नाही. आत्म्याचे जीवन म्हणजे हॅपी बर्थडे, अरे वा छान, हॅपी बर्थडे, किंवा अशा काही घटना आहेत. आत्म्याचे जीवन एकतामय व स्वयंपूर्ण जीवन आहे. आत्म्याचं जीवन कसं आहे? स्वयंसिद्ध आहे, स्वयंपूर्ण आहे.
आणि ते एकतामय आहे, ते अद्वैताचं जीवन नाही. ओरिजिनली ते द्वैताचं जीवन नाही, ओरिजिनली ते अद्वैताचं जीवन आहे. असं होतं कधी कधी बोलण्याच्या ओघात एखादं डोक्यात असतं पण शब्द चुकीचा जातो. म्हणून आजकाल मी सुरू केलं की हे वाचल्यावर कुणीतरी पुढे यावं आणि सांगावं की काय काय कळलं, त्यातलं काय आजच्या प्रकरणात काय सांगितलं, की काही ऐकण्या बोलण्यात काही फरक होत नाही ना समजण्यामध्ये. एनिवे, आत्म्याचे जीवन एकतामय व स्वयंपूर्ण जीवन आहे. कसं आहे ते? स्वयंपूर्ण आहे. विशिष्ट आणि संबंधरहित क्षेत्रात सीमित राहणे त्याला संमत नाही. तो अनंत आहे, त्याला एका क्षेत्रात राहणं त्याला मंजूर नाही. कुणाला? आत्म्याला. पुढचा पॅरेग्राफ आहे, ईश्वरी प्रेम हे परिस्थितीमध्ये प्रचंड आणि रचनात्मक फरक घडवून आणते. फार सुंदर पॅरेग्राफ आहे. खूपच प्रकरणच फार मस्त आहे. पण मला वाटतं एक 5 मिनिटाचा आपण ब्रेक याच्यासाठी घेऊया. एक मिनिट, सॉरी. हां, आपण बघत आहे ईश्वरी प्रेम हे परिस्थितीमध्ये प्रचंड आणि रचनात्मक फरक घडवून आणते. आत्म्याचे जीवन हे आध्यात्मिक ज्ञान आणि दैवी प्रेम यांची अखंड अभिव्यक्ती आहे. ईश्वराची ही दोन्ही अंगे कोणती? दैवी प्रेम आणि आध्यात्मिक ज्ञान. सर्व व्यापकतेत, युनिव्हर्सॅलिटीमध्ये अनिरुद्ध म्हणजे न थांबणारी, न अडणारी, न अडखळता आणि समावेशकतेमध्ये, इन्क्लुझिव्हमध्ये अनिवार्य आहेत, अटळ आहेत, ती इन्क्लुझिव्ह आहेत, समावेशक आहेत. तेव्हा दिव्यप्रेम व्यक्त होण्याकरता एखाद्या विशिष्ट प्रसंगाचीच आवश्यकता असते असे नाही. ते आपल्या अभिव्यक्तीसाठी, दिव्यप्रेम आपल्या अभिव्यक्तीसाठी, व्यक्त होण्यासाठी काही खास क्षणांची वाट पाहत नाही किंवा विशेष रूपाने उदात्त अशा गंभीर परिस्थितीच्या शोधात राहत नाही. एखाद्या अविवेकी माणसाला महत्त्वहीन आणि उपेक्षणीय वाटून त्याच्याकडून कदाचित दुर्लक्ष केल्या जाऊ शकेल अशा घटनेमध्ये आणि परिस्थितीमध्येही दैवी प्रेमाला स्वतःच्या व्यक्ततेचे, अभिव्यक्ततेचे क्षेत्र सापडते. साधारण मनुष्याचे प्रेम योग्य परिस्थिती असेल तरच व्यक्त केले जाते. उदाहरणार्थ बर्थडे, ॲनिव्हर्सरी, बाकी वेळेस ते शांत असतं. ते प्रेम काही खास परिस्थितीला प्रत्युत्तर म्हणून केले जाते आणि त्या परिस्थितीशी सापेक्ष असते. परंतु अंतरातून प्रस्फुटित होणाऱ्या ईश्वरी प्रेमाला बाह्य परिस्थितीची उत्तेजना लागत नाही. ईश्वरी प्रेम कसं असतं? केव्हाही अचानक प्रगट होतं. ते तुम्ही विचार करत राहता, का झालं, कसं झालं, कशाने झालं. त्याला काही खास प्रसंगाची आवश्यकता नसते, काही गंभीर परिस्थिती व्हायला पाहिजे असं नाही. तर त्या अंतरातून जे उचंबळणारं प्रेम आहे, त्या ईश्वरी प्रेमाला बाह्य परिस्थितीची, बाहेरून काही उत्तेजनाची गरज नसते. म्हणून ज्यांनी केवळ मानवी प्रीतीच चाखली आहे त्यांना अग्राह्य म्हणजे स्वीकारता न येणाऱ्या अशा वाटणाऱ्या परिस्थितीत देखील दैवी प्रेम निःसृत होऊ शकते, म्हणजे प्रगट होऊ शकते. सामान्यपणे असेल, एखाद्या टॉयलेटमध्ये बसला, तिथेही त्याला अचानक दैवी प्रेम त्याला वाटू शकतं. म्हणून तिथं म्हटलंय की तो भाग समजण्यासाठी मी हे उदाहरण दिलं. सामान्य माणसाला अग्राह्य वाटणाऱ्या परिस्थितीत देखील दैवी प्रेम प्रगट होऊ शकते. सद्गुरूच्या निकटवर्तीयांपैकी, त्याच्या जवळच्यांपैकी जर कोणात आनंद, सौंदर्य, चांगुलपणा इत्यादींचा अभाव दिसला तर आपल्या दिव्य प्रीतीचा त्याच्यावर वर्षाव करण्याकरता आणि आध्यात्मिक अगर भौतिक दारिद्र्यातून त्यांना मुक्त करण्याकरता सद्गुरूला ही संधी सापडते. जर त्याच्यात प्रेम नसेल, आनंद नसेल, औदार्य नसेल, चांगुलपणा नसेल कोणामध्ये? सद्गुरूच्या शिष्यामध्ये, तर सद्गुरूला ही संधी आहे ह्या अशा त्याच्या भौतिक दारिद्र्यातून त्याला मुक्त करण्याचे. म्हणून भौतिक जगतातील परिस्थितीला त्याचे दैनंदिन प्रत्युत्तर म्हणजेच त्याच्या रचनात्मक आणि विधायक
व गतिशील ईश्वरत्वाची अभिव्यक्ती होय. ती सर्व जगतावर आपला प्रसार करते. ज्यांना ती स्पर्श करते त्या सर्वांना ती आध्यात्मिक बनवते. आध्यात्मिक ज्ञान आत्म्याच्या जीवनाचा दुसरा पूरक भाग आहे आणि संसारी दृष्टीचे तारतम्य आणि आध्यात्मिक समजूतदारपणा त्यात फरक आहे. संसारी दृष्टीचे तारतम्य म्हणजे डोळे बंद करून भौतिक जगतातील आचारविधींचा स्वीकार करणे होय. परंतु आध्यात्मिक ज्ञान हे जगरूढींचा असा डोळे मिटून स्वीकार करू शकत नाही. भौतिक जगताचे आचारविधी अगर रूढी म्हणजे बहुधा संसारासक्त लोकांच्या कार्याचा सामुदायिक परिणाम असतात. संसारासक्त लोक एखादी गोष्ट बरोबर आहे म्हणून ठरवतात आणि त्याच प्रवृत्तीच्या इतर लोकांना ती बरोबर आहे असे वाटायला लावतात. तेव्हा उदाहरणार्थ पाया पडणं अशा अंधपणे केलेल्या अनुकरणाने केलेली कृती शहाणपणाची असतेच असे नाही. गुणदोष विवेचन शून्य अनुकरण हे आत्म्याचे जीवन होऊ शकत नाही. आत्मजीवनाचे अधिष्ठान मूल्यांच्या खऱ्या ज्ञानात असते पाहिजे. इथे प्रकरण संपलं. हा शेवटचा पॅरेग्राफ मी वाइंड अप केला कारण वेळ कमी होता. त्याचा सार असा आहे की ईश्वरी प्रेम प्रसृत होण्यासाठी एखादी खास परिस्थितीच आवश्यक असते असं नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव असेल. कधी अचानक सुगंध आला आणि तुमचं डोकं तिथे आडवं येऊन ते विचार करता की आज का आला. मी तर ही जपाचा स्लॉट सोडून दुसरा घेतला, मग मी तो दुसरा घ्यायला हवा की नको आहे. किंवा अचानक बाबा तुम्हाला दिसतात, त्यांचं सूक्ष्मरूपात दर्शन होतं किंवा बाबा येऊन जातात आणि कुठले अनंत प्रकारांनी ते काही ते निमित्त आपण शोधायचा प्रयत्न करू म्हटलं, विचार करायचा प्रयत्न करू म्हटलं तरी आपल्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे मी आज काय चांगलं केलं आपण विचार करायला लागतो. आज बाबा माझ्यावर का खुश, काही ना काही ते दाखवतात कुठल्या ना कुठल्या पद्धतीने. ते तुम्हाला जाणवतं, उचंबळून येतं. अचानक एखाद्या भजनामध्येच तुम्हाला अश्रू येतील किंवा समाधीवर तुम्हाला उचंबळ कुठेही. तर त्याला असा कुठला प्रसंग जागा ह्याची मर्यादा नाही. त्या अंतःकरणातून केव्हाही प्रकट होऊ शकतं दैवी प्रेम, असं ह्याच्यामध्ये इन शॉर्ट ह्या पॅरेग्राफमध्ये सांगितलं आहे. आणि आत्मजीवन जे आहे ते अंधानुकरण नाही पाहिजे, तर कुठल्याही गोष्टीचं गुणग्राहकता पाहिजे. त्याचं बरोबर मूल्यमापन करून त्या पद्धतीने ते खरं ज्ञान असलं पाहिजे त्याचं. तेव्हा त्या आत्मजीवनामध्ये समाविष्ट होईल. आणि हे तिसरं जे सार सांगितलं ते आत्मजीवन म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आणि दैवी प्रेम ह्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे आत्मजीवन. आज प्रार्थना ओम घेणार आणि आरती ताराबाई हिवसे घेतील. सॉरी परत थोडंसं लक्षात